प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम. Lord has kept us safe for this wonderful day, that we would be able to worship Him in truth and in spirit. आणि देवाने आज या अद्भुत अशा दिवशी आपल्याला ठेवलेला आहे की जेणेकरून त्याची आराधना आणि त्याची स्तुती आपण खऱ्याने आणि आत्म्याने करावी. We'll read a few verses from the book of Psalms, Psalms chapter 67, verses 1 to 4. आणि स्तोत्र संहिता 67 या अध्यायामधून काही वचन आपण वाचूया. God be merciful to us and bless us, and cause His face to shine upon us. Selah, that your fame may be known on earth, your salvation among all nations. Let the peoples praise you, O God, let all the peoples praise you. O let the nations be glad and sing for joy, for you shall judge the people righteously and govern the nations on the earth. This is a portion which is very familiar to all of us. हा जो भाग आताच जो वाचलेला आहे तो सर्वांच्या परिचयाचा असा आहे. And particularly verse 2, may God be merciful and bless us. आणि विशेष करून दुसरं जे वचन आहे ते की ह्यासाठी पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू शुद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. We always look for the mercy of God. आणि आपण नेहमी देवाच्या दयेकडे पाहत असतो. Because we are not do not have that merit or anything to boast about us. कारण आपल्याकडे असे कोणतेच चांगले गुण नाहीत ज्याविषयी आपण फुशारकी मारावी. And when we come in the presence of the Lord, it is His mercy that keeps us and helps us. परंतु जेव्हा आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये येतो ते त्याची दयाच असते जी आपल्याला राखून ठेवते. For we all know the greatness of our Lord Jesus Christ. आपणा सर्वांना माहित आहे की प्रभूचं महानत्व किती आहे. When He was on the face of the earth, He was a perfect man in every respect. आणि जेव्हा प्रभू या पृथ्वीवरती होता तो सर्व बाबतीत परिपूर्ण असा होता. If you look at the obedience of our Lord, He was obedient to His Father in every way. आणि त्याच्या आज्ञा पालनेविषयी जेव्हा आपण पाहतो तर तो आपल्या पित्याशी एकदमच आज्ञाधारक असा होता. And whatever He did on the earth was full of love and compassion. आणि जे काही त्याने ह्या पृथ्वीवरती केलं ते संपूर्णतः प्रीतीने आणि कळवळीने त्याने केलेलं आहे. And at the end of His ministry on the earth, we see that people of this world put Him to death. आणि जेव्हा त्याचे सेवा समाप्त होण्यासाठी आली त्यावेळेला आपण पाहतो की ह्या जगातील लोकांनी त्याला क्रूस खांबावरती खेळलं. Although everything was perfect in Him, people still hated Him. आणि सर्व काही ते परिपूर्णता त्याच्यामध्ये जरी होती तरी सुद्धा लोकांनी त्याचा द्वेष केला. But today we have that great joy of being in His presence, because even through death He has established that bond of love between us and our Lord. परंतु आपण आता हे देखील पाहतो की ह्या क्षणाला देखील त्याच्या तो मरण पावला त्यानंतर देखील त्याने जी प्रीती आहे ती आपणामध्ये आणि त्याच्यामध्येही ठेवलेली आहे. But our joy knows no bound, because He rose victorious from among the dead. परंतु आपल्या आनंदाला कोणती सीमा नाही कारण तो मरणातून पुन्हा उठला. What we can boast today is that our Lord is a living God. आणि आज आपण कोणत्या बाबतीत फुशारकी मारू शकतो ते हेच की आपला जो देव आहे तो जिवंत देव आहे. He has risen from the dead. आणि तो मरणातून उठलेला आहे. The day of Pentecost may be understood as a fresh visitation of God among His people. आणि पेंटेकॉस्टचा दिवस जो आहे तो एक अशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो की एक देवाची एक ओळख जी या ठिकाणी झाली त्या बाबतीत. He rose victorious from among the dead and He was raised up to heaven. आणि तो मरणातून विजयशाली तो विजयाने मरणातून तो उठला आणि त्यानंतर त्याला स्वर्गात घेण्यात आलं. And that and His visitation on the day of the Pentecost is a great experience which has been recorded in the Word of God. आणि त्याचे जे तो जो ह्या ठिकाणी आला परत पेंटेकॉस्टच्या दिवशी तो देखील नमूद केलेला आपण पाहतो.
that 10 days after resurrection and the day of Pentecost presents us a lesson which we have to keep in mind. आणि तो पुनरुत्थित झाल्यानंतर 10 दिवसांनी आणि त्यानंतर पेंटेकॉस्टच्या दिवशी ते जे आहेत ते आपल्याला काय शिकवतात की देवाचं सानिध्य हे आपल्याला दाखवतात. It helps us on in the preparation of our revival. आणि आपल्या संजीवनीसाठी ते आपल्याला मदत करतात. And we have to keep that always in mind that our Lord rose and he has come and given us the Holy Spirit. आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपला प्रभू हा मरणातून उठला आणि त्याने आपल्याला पवित्र आत्मा देखील दिलेला आहे. And if we prepare ourselves in this area, the long awaited revival will suddenly come. आणि जर ह्या गोष्टीवरती आपण अवलंबून राहिलो तरच ज्या संजीवनीची आपण वाट पाहत आहोत ती अचानकपणे तयार होईल, निर्माण होईल. But if we take it very casually, then it doesn't happen. आणि जर तसंच हलक्यात जर आपण ती गोष्ट घेतली तर काहीच घडणार नाही. So for a revival, what is greatly important, what is the most important thing is our prayer and worship. आणि ह्या संजीवनीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर आपल्या प्रार्थना आणि आपली आराधना. The disciples then was gripped with this prayer and worship. आणि त्यानंतर त्याचे जे शिष्य आहेत त्यांनी संपूर्णतः स्वतःला त्याची आराधना करण्याकरिता आणि प्रार्थना करण्याकरिता त्यांनी सोपवून दिलं. Especially during this 10 days after ascension. आणि ह्या 10 दिवसानंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गात घेण्यात आलं त्या 10 दिवसानंतर तर फारच त्यांनी ही प्रार्थना आणि आराधना करायला सुरुवात केली. And Luke gives us a clear graphical expression of this in the book of Luke. आणि लूक त्याच्या पुस्तकामध्ये अद्भुत रीतीने त्याचं वर्णन करतो त्या ठिकाणी. Holy Spirit came and filled his disciples and they were always praising and worshiping God. आणि पवित्र आत्मा जो आला आणि त्याने त्या शिष्यांमध्ये तो पवित्र आत्मा वास करू लागला आणि त्यानंतर ते संपूर्णतः त्याची आराधना करण्यासाठी जमू लागत होते. Following Christ's ascension, we see that they worshipped and they returned to Jerusalem. आणि ह्या पुनरुत्थानानंतर आणि त्यानंतर स्वर्गारोहण झाल्यानंतर आपण पाहतो की आराधना आणि आराधनेविषयी आपण पाहतो. And they were all filled with great joy. आणि ते सर्वजण अतिशय आनंदाने ते भरले होते, हर्षाने भरले होते. And continually praising him. आणि सदोदित ते त्याची स्तुती करत होते. We can read that in Luke chapter 24 verses 52 and 53. आणि ते आपण लूक याच्या 24व्या अध्यायामध्ये 52 आणि 53व्या वचनामध्ये ते आपण पाहतो. लूक We'll just turn Luke 24, 52 and 53. लूक 24, 52 आणि 53. Then Jesus said to the chief priests, captains of the temple, and the elders who had come to him, have you come out as robber with swords and clubs? When I was with you daily in the temple, you did not try to seize me, but this is the hour and power of darkness. 52 आणि 53 वचन आपण वाचूया. तेव्हा ते त्याला नमन करून 24, 52 and 53. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले. Yeah, with great joy and with great enthusiasm, they worshipped the Lord when they went to Jerusalem. आणि देवाचा धन्यवाद ते कशा पद्धतीने करत होते तर मोठ्या आनंदाने ते देवाचा धन्यवाद करत होते. And were continually in the temple praising and blessing God. आणि एवढंच नव्हे तर सतत किंवा नेहमी ते मंदिरामध्ये होते की जेणेकरून देवाचा धन्यवाद किंवा देवाची स्तुती करण्यासाठी. This is the process of our revival. आणि ही जी आहे ही कशाविषयीची गोष्ट आहे तर ह्या संजीवनी विषयीची गोष्ट आहे. We have to be continually full of joy and praise. आणि आपण नेहमी पूर्णपणे आनंदाने आणि स्तुतीने भरलेलं पाहिजे. But if we take it casually, the things of such revival doesn't happen in our life. पण जर ह्या गोष्टी आपण अगदी हलक्या पद्धतीने जर आपण घेतल्या तर ही संजीवनी आपल्या जीवनामध्ये दिसून येणार नाही. But these disciples were continually in prayer. पण ह्या शिष्यांविषयी जेव्हा आपण पाहतो तर हे सतत प्रार्थनेमध्ये होते. They were of one accord.
आणि ते एक मनाने ते एक मनाचे ते होते. one mind. एका मनाचे ते होते. We cannot have two different opinions in this. आणि ह्या गोष्टीविषयी दोन मत असू शकत नाहीत. And if we have this one mind, one accord, and one supplication, then our praises will be so effective, so marvelous in the presence of God. आणि जर आपण एक असू आणि आपल्या प्रार्थना देखील एक असेल तर हे अतिशय चांगलं असेल देवाच्या सानिध्यामध्ये. And in Acts chapter 2 verse 1, it is written, they were full of spirit. आणि प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ते पूर्णतः आत्म्याने भरलेले होते. They were soaked in the spirit of prayer and worship. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतःला त्या आत्म्यामध्ये, त्या प्रार्थनेमध्ये आणि आराधनेमध्ये स्वतःला त्यांनी बुडवलं होतं. Because it was all because they were having one mind and one accord. कारण त्यांच्याविषयी आपण पाहतो की ते एक मनाचे होते आणि एक असे झालेले होते. This oneness of mind and accord is very important in the life of a believer. आणि विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये हे एक असणं आणि एक मनाचे असणं हे फार महत्त्वाचं आहे. But if you have two different opinions and different thoughts, then what is arising is conflict and not the true supplication for the Lord. आणि जर आपणामध्ये मतभेद असतील किंवा दोन विचार असतील तर ह्याच्यामुळे काय निर्माण होणार आहे तर वादच निर्माण होणार आहे. Then it is very important that prayer should be the important place in the life of a believer. आणि म्हणूनच विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेला फार मोठं महत्त्व आहे. And this is the important point which cannot be overlooked. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे जे आपण नकारू शकत नाही. Prayer is one thing which is more than asking God. आणि ही प्रार्थना जी आहे एक अशी गोष्ट आहे जी मागण्यापेक्षा पुढची आहे. More than asking God for a revival. आणि मागण्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे संजीवनीसाठी महत्त्वाचं आहे. What does it mean? याचा अर्थ काय आहे? It means self-examination. आणि याचा अर्थ स्वतःची परीक्षा करणे. Self-examination and confession of sins. स्वतःचं परीक्षण करणे आणि आपल्या पापांची कबुली करणे हे आहे. What is the meaning of self-examination? आता स्वतःच परीक्षण करणं म्हणजे काय? Allowing God to put his light on us. देवाचं जे सामर्थ्य आहे ते देवाने आपणावरती द्यावं हे असणं हे करणं असं आहे. And when he puts his light on us, आणि जेव्हा तो आपला प्रकाश आपणावरती टाकतो, what is revealed is something which is very important to understand. आणि कोणती गोष्ट दिसून येते जी ती महत्त्वाची आहे समजण्यासाठी. It exposes our carnality. आणि ते काय दाखवून देतं तर आपण carnality is what? Carnality? It exposes our carnality, our fleshly desires. आणि ते काय दर्शवतं तर आपल्या देहाच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व गोष्टी ते दाखवतं. It exposes the corruptive mind of ours. आणि आपलं भ्रष्ट मन जे आहे ते देखील ते दाखवून देतं. It also exposes our casualness towards the worship. आणि आपण जे आराधनेमध्ये जे आपण निष्काळजी राहतो ते देखील आपल्याला दाखवून देतं. We'll read one verse from Revelation chapter 2 verse 23. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 23वे वचन आपण वाचूया. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय 23वे वचन. Revelation chapter 2 verse 23. It is written, I will kill her children and with death, and all the churches shall know that I am he who sacrifices the minds and hearts. 23. And I will give to each one of you according to your works. मी तिच्या मुलाबाळास जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतकरणे ह्याची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईल. Our Lord is one who rewards everyone. आणि आपला देव असा आहे जो प्रत्येकाला प्रतिफळ देणार आहे. But according to the works which we manifest.
पण जे जे कृत्य केलेलं आहे त्या कृत्यांप्रमाणे तो प्रतिफळ देणार आहे. Then another thing which is exposed of ourselves is that our broken vows. आणि हे आणखीन एक गोष्ट जी तो दाखवणार आहे ती म्हणजे आपण ज्या काही नवस केलेल्या आहेत आणि ते तोडलेले आहेत ते देखील तो दाखवणार आहे. So when we are in the presence of the Lord, He exposes many things. आणि म्हणूनच जेव्हा आपण देवाच्या सानिध्यामध्ये असतो तो पुष्कळशा गोष्टी तो निदर्शनास आणतो. He exposes the wrongs which we are doing to others. आणि जे आपण इतरांना वाईट करत असतो ते देखील तो निदर्शनास आणतो. And we are before His searchlight, so we have to be very careful. आणि आपण अतिशय काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. Because we are not hidden from His sight. We are always before Him. आणि आपण काय त्याच्या दृष्टीपासून लपू शकत नाही, आपण नेहमी त्याच्या समोर आहोत. So when we come to worship our Lord, we have to have a lot of meaning of that true worship. आणि म्हणूनच जेव्हा आपण त्याची आराधना करण्यासाठी येतो त्यावेळेला खरी आराधना काय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. Prayer and worship go hand in hand. आणि हे प्रार्थना आणि हे आराधना हे एकत्रच जात असतात. Because only when we pray, we become humble. आणि म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण नम्र असे होतो. Because in His presence, we realize our nothingness and we also recognize His holiness. आणि जेव्हा आपण त्याच्या सानिध्यामध्ये असतो त्यावेळेला आपण काहीच नाही हे आपल्याला समजून येतं. We know that we are nothing in front of Him. आणि आपल्याला हे माहित आहे की आपण त्याच्या समोर काहीच नाहीये. We cannot boast of anything. आपण कोणत्याही गोष्टीविषयी पुढे जाऊ शकत नाही त्याच्या He समोर. is so great. कारण तो अतिशय महान असा आहे. He is so marvelous. आणि तो अद्भुत असा आहे. He has created the whole universe. आणि सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे. And every human being is created by Him. आणि प्रत्येक मनुष्य देखील त्याच्याद्वारे निर्माण झालेला आहे. What can we boast before Him? आणि म्हणूनच कोणती हुशारकी आपण त्याच्या समोर मारू शकतो. We have to be humble and with a contrite heart. आणि म्हणूनच आपण त्याच्या समोर नम्र आणि भग्न हृदयाचे असले पाहिजे. Prayer also brings out various expressions. आणि ही प्रार्थना पुष्कळशे अनुभव हावभाव देखील ते दाखवून देते. It also expresses our inability. आणि आपण किती असक्षम आहोत हे देखील दाखवून देतं. It expresses our inadequacy. आणि आपण काहीच करू शकत नाही हे देखील ते दाखवून देतं. Then what we are doing is we are pleading for His strength and His power. आणि म्हणूनच आपण काय करतो त्याच्या समोर त्याचं जे सामर्थ्य आहे त्याच्याकडे ते आपण मागत असतो. We'll read one verse from Matthew chapter 26 and verse 41. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 41वे वचन आपण वाचूया. Matthew chapter 26 and verse 41. मत्तई 26 आणि 41वे वचन. Watch and pray lest you enter into temptation. The spirit indeed is willing, but the flesh is weak. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे. Yes, the flesh is weak. आणि हो, हा देह जो आहे तो अशक्त आहे. And because of this weakness, we are led into temptations. आणि ह्या अशक्तपणेमुळेच आपण परीक्षेमध्ये पडतो. That's why prayer is very, very important. आणि म्हणूनच ही प्रार्थना जी आहे ती अतिशय महत्त्वाची अशी आहे. So that our inability and then our inadequacy may be suppressed by the power of God. की जेणेकरून आपल्यामध्ये जे असक्षमता आहे किंवा आपण जे काहीच करू शकत नाही ते देवामध्ये ते खाली पडून जाईल. And when we come with a humble and contrite spirit, God is there to appreciate and to strengthen us. आणि म्हणूनच जेव्हा आपण नम्रपणे आणि भग्न हृदयाने देवाच्या समोर येतो त्यावेळेला तो त्याच्या सामर्थ्याने आपल्याला सहाय्य करतो. God is pleased with such sacrifices. आणि देव अशा यज्ञाने फारच संतोष पावतो. And His fire will invariably fall on each one of us. आणि त्याचा जो अग्नी आहे तो
त्याची जी झळ आहे ती आपल्याला लागते. We'll read one verse from few verses from Psalm chapter 51, verses 17 to 19. आणि स्तोत्र संहिता 51 या अध्यायाकडे आपण वळूया आणि 17 ते 19 वचन हे आपण वाचूया. स्तोत्र Yes. 51 17 ते 19. The sacrifices of God are a broken spirit, a broken and a contrite heart. These, O God, you will not despise. Do good in your good pleasure to Zion. Build the walls of Jerusalem. Then you shall be pleased with the sacrifices of righteousness, with burnt offerings and whole burnt offerings. Then they shall offer bulls on your altar. स्तोत्र 51 17 ते 19. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनेचे हित कर. यरुशलेमेचे कोट बांधून काढ. म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोऱ्हे अर्पितील. We all know about the incident which happened with Elijah. आणि एलियाच्या जीवनामध्ये काय घटना घडली ते आपल्याला माहित आहे. He repaired the altar. आणि ती जी वेदी होती ती वेदी त्याने दुरुस्त केली. Before the people. आणि लोकांच्या समोर त्याने ते हे केलं. Who were following Baal. आणि ते लोक जे होते ते बाल देवाच्या मागे चालत होते. And what happened when he prayed? Fire came down from heaven and burned up the sacrifices. आणि म्हणूनच जेव्हा त्याने प्रार्थना केली त्यावेळेला स्वर्गामधून अग्नी त्या ठिकाणी आलेला आपण पाहतो. I'll read one verse from 1 Kings chapter 18 and verse 12. And it shall come to pass, as soon as I am gone from you, that the Spirit of the Lord will carry you to a place I do not know. So when I go and tell Ahab, and he cannot, and sorry, this is not the verse. Or is it second Kings? Chapter 18 and verse 12. I'm not getting that verse right now, but that incident is there in the book of Kings, 1 Kings. ते वचन आता मला मिळत नाहीये, पण ती जी घटना आहे ती आपल्याला पहिले राजे याच्या पुस्तकामध्ये दिसून येते एलिया बाबत. The prophets of Baal also prepared an altar for sacrifice. त्या बाल देवाच्या संदेष्टाने देखील त्या बाल देवासाठी वेदी उभारली होती. And they prayed the whole day until the evening hour, and fire did not come from heaven. त्या बाल देवाच्या संदेष्टाने दिवसभर त्याने प्रार्थना केली सायंकाळ होईपर्यंत, परंतु काय अग्नी त्या ठिकाणी आला नाही. But when Elijah prayed, पण जेव्हा एलियाने प्रार्थना केली, and he prayed according to the commandment of God, आणि त्याने देवाच्या आज्ञा पालनेच्या संदर्भात त्याने ती प्रार्थना केली, fire came down and burnt all the sacrifices which were kept. आणि जे काही अर्पण केलेलं अर्पण त्या वेदीवरती ठेवलेलं होतं, अग्नी जो आहे तो स्वर्गातून आला आणि सर्व काही ते त्या वेदीवरती येऊन त्याने ते भस्म केलं. And people believed Elijah. आणि त्यानंतर सर्व लोकांनी एलियावरती विश्वास ठेवला. That what Elijah has said is true. की जे काही एलियाने सांगितलेलं आहे ते सर्व सत्य आहे. That there is only one true and living God, and he is in heaven. आणि त्याने हे देखील विश्वास ठेवला की त्या स्वर्गामध्ये जो देव आहे तो एकच असा आहे जो जिवंत आहे आणि पवित्र आहे. And the prophets of Baal was killed on that day. आणि जे बाल देवाचे जे संदेष्टे होते त्या सर्वांचा नाश करण्यात आला त्या दिवशी. What I have to say is this. आणि मला काय सांगायचं आहे, God breaks and makes a man on his knees. आणि देव जो आहे तो मनुष्याला मोडतो आणि त्याचं मन देखील मोडतो आणि त्याला गुडघ्यावरती तो आणतो.
when a person humbles himself आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला नम्र करते and gives himself to God, आणि ती व्यक्ती स्वतःला देवाकडे सोपून देते he becomes an instrument of righteousness. आणि ती व्यक्ती नीतिमत्वाचं एक श- अ, ते एक नीतिमत्वाचं एक पात्र असं होते And we find that God uses him. आणि आपण पाहतो की देव त्या व्यक्तीचा उपयोग करतो When Jesus prayed, heavens were opened. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली त्या ठिकाणी देखील आकाश उघडण्यात आलं We find that when he prayed, God from heaven, Father from heaven, said, "This is my beloved Son in whom I am well pleased." आणि आपण हे पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली त्यावेळेला देव जो पिता आहे त्याने स्वर्गातून म्हटलेला आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि अशाविषयी मी संतुष्ट आहे And we are told that we should obey him. आणि आपणाला देखील सांगण्यात आलेलं आहे की आपण त्याचे आज्ञा पाळावी When we are told to pray and worship, we have to do that. आणि जेव्हा आपल्याला हे देखील सांगण्यात आलं की आपण प्रार्थना करावी आणि त्याची आराधना करावी हे देखील आपल्याला केलं पाहिजे We have to do with all sincerity, not with casualness. आणि संपूर्ण प्रामाणिकपणे आपण ते केलं पाहिजे हलक्यामध्ये ते केलं नाही पाहिजे Not because we may at times take it so casually and say, "Today I have no time, so I don't worship today." आणि असं आपण म्हणू शकत नाही किंवा करायचं म्हणून करू शकत नाही किंवा मला आज वेळच नाहीये म्हणून मी ते करणार नाही असं पण आपण म्हणू शकत नाही But we have to do it and we must do it. पण ते आपल्याला केलंच पाहिजे आणि ते करावंच पाहिजे करावंच लागेल When we see about the early church, आणि पहिली जी मंडळी होती त्या मंडळीविषयी जेव्हा आपण पाहतो it is written in Acts chapter 4 and verse 31. आणि ते आपण पाहतो प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय त्या अध्यायामध्ये आपण पाहतो Acts chapter 4 and verse 31. आणि 31वे वचन And when they had prayed, the place where they were assembled together was shaken, and they were all filled with the Holy Spirit, and they spoke the word of God with boldness. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले So what happened here is that when the early church prayed, that place shook. आणि या ठिकाणी काय घडलेलं आपण पाहतो की जेव्हा पहिली मंडळीने प्रार्थना केली त्यावेळेला ज्या जागेमध्ये ते जमलेले होते ती जागा हादरली What do we understand? आणि यामधून आपल्याला काय समजून येतं Prayer releases power. आणि की प्रार्थना जी आहे ती आपल्याला सामर्थ्य देते It is the power of the Spirit to affect the earth. आणि हेच आत्म्याचं सामर्थ्य आहे जे या पृथ्वीवरती देखील त्याचा प्रभाव पडतो So prayer and worship goes together. आणि हे जे प्रार्थना आहे आणि आराधना आहे ते एकत्र जातात We cannot separate it one from the other. आणि ह्या दोघांना आपण वेगळं करू शकत नाही We may say that I have preached a lot about revival, आणि आपण असं म्हणू शकतो की मी पुष्कळदा ह्या संजीवनी विषयी बोललेलो आहे or I have written a lot about revival, किंवा मी पुष्कळ गोष्टी ह्या संजीवनी विषयी लिहिलेल्या असतील but I have not prayed. पण मी प्रार्थना केली नाही What happens? That revival never comes. मग काय होतं की ती संजीवनी कधीच येत नाही Therefore, that revival prayer is the most essential thing. आणि म्हणूनच ह्या संजीवनीसाठी प्रार्थना करणं हे महत्वाचं असं आहे We may be filled with knowledge. आपण ज्ञानाने भरलेले असू We might have read many books, आपण पुष्कळशी पुस्तकं आपण वाचलेली असू but to bring it into action, we have to pray for that. परंतु ते कार्यामध्ये आणण्यासाठी प्रार्थना आपण केलीच पाहिजे The more we pray for it, the more we will long for it. आणि जितकी जास्त आपण प्रार्थना करू तितकंच जास्त आपण त्याच्यासाठी जगू शकतो And the more we long for it, the more we will pray for it. आणि म्हणूनच जितकं आपण त्याची वाट पाहू तितकंच आपण त्याच्यासाठी प्रार्थना देखील करू शकतो One main thing I have to tell, that if we learn to live without implementing prayer in our life, we will see that revival never comes. आणि एक गोष्ट जे या ठिकाणी सांगावीशी वाटते की जर
आपल्या जीवनामध्ये प्रार्थनाच नसेल तर मग कधीच आपल्या जीवनामध्ये संजीवनी देखील होत नाही. That is the main reason we have no revival, आणि तेच महत्वाचं कारण आहे की आपल्या जीवनामध्ये संजीवनी होत नाही. because we have learned to live without it. कारण आपण त्याच्या ऐवजी किंवा त्याच्याशिवाय जगायला आपण शिकलेलो असतो. We have to learn that along with reading, along with our meditation, our implementation will happen only with prayer. आणि आपल्याला हे समजलं पाहिजे किंवा आपण हे शिकलं पाहिजे की आपण जे काही वाचतो, आपण जे काही मनन करतो ते सर्व काही प्रार्थना करत आपण ते केलं पाहिजे. Because only through prayer we make ourselves humble before God. कारण प्रार्थनेच्या द्वारेच आपण स्वतःला देवासमोर नम्र करत असतो. Only through this humbleness, our Lord will be able to expose us where are our faults. आणि ह्या नम्रतेमध्ये जेव्हा आपण असतो त्याच वेळी देव आपल्यामध्ये काय चुका आहेत किंवा काय त्रुटी आहेत ते देखील देव आपल्याला दाखवत असतो. We should remember nothing is hidden from God. आणि आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की देवापासून काहीही लपलेलं नाहीये. All are naked and open to him to whom we must give an account. आणि आपण सर्वजण त्याच्यासमोर उघडे असे आहोत, नग्न असे आहोत आणि एक दिवस आपल्याला त्याच्यासमोर उभं राहायचं आहे. If we do not know our mistakes, we will continue to lead a life just like the others. आणि जर आपणाला आपल्या चुका माहित नसतील तर इतरांप्रमाणे आपण आपलं जीवन जगत बसतो. But when we are exposed in the light of our Lord, then we are given an opportunity to correct ourselves. पण जेव्हा देवाच्या प्रकाशामध्ये आपणाला आपल्या चुका दिसून येतात त्यावेळेला देव आपल्याला एक दुसरी संधी देत असतो की त्या चुका आपण सुधारण्यासाठी. And then when we know our mistakes, we correct ourselves and the Lord uses us mightily. आणि जेव्हा आपल्याला त्या चुका समजून येतात, त्या चुका आपण सुधारतो त्यावेळेला देव आपला उपयोग त्याच्यासाठी करून घेतो. And a great revival comes and our hearts are filled with joy that we are able to praise him more and more. आणि एक अद्भुत असं संजीवन आपल्या जीवनामध्ये येतं आणि आपलं अंतःकरण जे आहे ते आनंदाने भरून त्याची आराधना किंवा त्याची स्तुती आपण अधिक आणि अधिकरित्या करू शकतो. Prayer and worship is something which has to go through everyone's life. आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधून ही प्रार्थना आणि ही जी आराधना आहे ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. That's why in Psalm 67 verse 1 it is written, God be merciful to us and bless us and cause his face to shine upon us. आणि म्हणूनच स्तोत्रसंहिता 67व्या अध्यायामध्ये आणि पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावर पाडावा. Only then we can constantly look at the face of our Lord Jesus Christ. आणि त्यानंतरच आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखाकडे सतत आपण पाहू शकतो. So thank you very much. The words which have come from God to me, I have just presented it to you. आणि देवाने जे काही माझ्याशी बोललेलं आहे ते सर्व काही मी आज तुमच्याशी बोललेलो आहे आणि सर्वांचे मी आभार मानतो. And it is a real joy that when we experience the love of God, how he is using us, we come to realize that God has exposed him and he is being utilized by him. आणि हा अतिशय मोठा आनंद असा होतो ज्यावेळेला हे आपल्याला समजून येतं की देवाने आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दाखवलेल्या असतात आणि आपला उपयोग देव त्याच्यासाठी करून घेत असतो. If we don't expose ourselves to God, he will not expose us and we will lead that same old life. आणि जर आपण स्वतःला देवासमोर सादर केलं नाही किंवा देवासमोर आपण आपलं उभे राहिलो नाही तर देव आपल्याला आपल्या चुका काही दाखवणार नाही आणि आपण आता जसं जीवन जगतोय तसंच जीवन आपण पुढे जगत जातो. So let us have this mind in us that we expose ourselves to the Lord and the Lord exposes us and he will use us mightily. आणि म्हणूनच हे मन आपल्यामध्ये असू द्या की आपण देवाला सादर करूया आणि देव आपल्याला देखील सर्व काही निदर्शनास आणेल आणि आपला उपयोग देव स्वतःसाठी करून घेईल. May the Lord bless us. आणि देव आपणा सर्वांना आशीर्वादित करो. Amen. आमेन.